नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरडी करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस करणार आहे की MBA CETची आत्ता आपल्याला एक्झाम द्यायची आहे काही दिवसानंतर. सो त्या एक्झाममध्ये जर आपल्याला एक चांगला स्कोअर जर आणायचा असेल, एक चांगला काय म्हणता येईल ऑब्वियस आहे, जादू तर होणार नाहीये की आपण काहीच अभ्यास नाही केला आणि आपला टॉप स्कोर येईल, हे तो पॉसिबल नाही. पण हा, आपण एक चांगला व्यवस्थित मागच्या एक 4-6 महिन्यापासून चांगला अभ्यास करतोय आणि काय म्हणता येईल आपल्याला त्याच्यानंतर की आपण एक प्रॉपर आवश्यक तेवढी मेहनत त्याच्यासाठी केलेली आहे. पण आता असं आहे की जसजशी एक्झाम जवळ येते तशी तशी आपल्याला भीती वाटायला सुरुवात होते की आपला स्कोअर कसा येईल, मग आपल्याला तिथे केलेलं वेळेवरती जमेल की नाही. सो व्हॉट एव्हर, भरपूर असे क्वेश्चन्स आपल्या मनामध्ये असतात आणि आपण एक अननेसेसरी प्रेशर आपल्या मनावरती क्रिएट करत असतो. सो सगळ्यात महत्वाचं हे आहे, मला हेच पॉईंट सांगायचं आहे तुम्हाला की एक चांगला स्कोअर घेण्यासाठी आपल्याला फक्त अभ्यास करून फायदा नाही है. अपन ने बहुत मेहनत किया, लेकिन अगर हमारा माइंडसेट अगर प्रॉपर नहीं होगा तर ऑब्वियस आहे की आपण आपल्या माइंडसेटमुळे पण आपल्या स्कोअर कधी कधी चांगला अभ्यास करून पण कमी आणतो है ना. सो आपल्याला जर एक चांगला स्कोअर जर घ्यायचा असेल तर आपल्या मेहनती सोबत सोबत आपल्या प्रिपरेशन सोबत सोबत आपलं माइंडसेट पण तेवढंच इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो आपल्या स्कोअरमध्ये. सो आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की माझा माइंडसेट नेमका पुढच्या एक्झाममध्ये, मला जर काही दिवसामध्ये जर ऍक्च्युअली एक्झामला फेस करायचं असेल तर मग मी माझ्या माइंडसेटसाठी कसं प्रिपेअर करायला पाहिजे, माझा माइंडसेट कसा असायला पाहिजे. सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की काय, की कीप बिलिव्हिंग युअर सेल्फ. सगळ्यात महत्वाचं की स्वतःवरचा विश्वास, जबरदस्त आत्मविश्वास ठेवा स्वतःमध्ये. एक लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा आपल्याला आपण लूज फील करतो ना, किंवा आपल्याला असं वाटतं की आपला कॉन्फिडन्स कुठेतरी कमी होतोय, तर स्वतःच्या अचिव्हमेंट्स आठवा. त्यावेळेला आपण काय करतो, आपण जेव्हा ऑलरेडी लूज फील करत असतो, लो फील करत असतो, किंवा आपल्याला काय म्हणता येईल त्याला एन्झायटी पण होते आपल्याला अशा दिवसामध्ये, तर अशा वेळेस आपण आणखी स्वतःला काय म्हणतो, आपण त्याच विचारामध्ये पुन्हा पुन्हा घेऊन जातो है ना. सो त्याच्यापेक्षा मी माझ्या अंतात आणखी वेळ असता तर मी अभ्यास केला असता, किंवा मग मी तेव्हा अभ्यास नाही केला, करायला पाहिजे होता. व्हॉट एव्हर, तुम्ही किती अभ्यास केला, काय केला, तुम्ही क्लासेस किती रेग्युलर अटेंड केले नाही केले, अभी वो टाइम गया. बघा, आपण कालचा दिवस आणू शकत नाही आणि उद्याचा दिवस येण्यापासून थांबवू शकत नाही. सो आज आपल्या हातात काय आहे, तर स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जे काय आतापर्यंत चांगल्या गोष्टी केल्या, अचिव्हमेंट केल्या, ते आठवा आणि स्वतःमध्ये काय म्हणता येईल एक आत्मविश्वास जागवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल एक्झाम देताना, तर स्वतःमध्ये एक जबरदस्त कॉन्फिडन्स आपल्याला असायला पाहिजे. कारण कॉन्फिडन्स नसेल तर तुम्हाला येणाऱ्या गोष्टी पण तुम्ही वेळेवरती प्रॉपर चांगल्या प्रकारे परफॉर्म करू नाही शकणार. त्याच्यामुळे जबरदस्त कॉन्फिडन्स ठेवा स्वतःमध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट की निगेटिव्ह माइंडसेट होण्यापासून स्वतःला कसं वाचवायचं, तर स्वतः तर निगेटिव्ह नाहीच व्हायचं, पण कोणी जर असं आपल्या आजूबाजूला आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आणखी रिलेटिव्ह व्हॉट एव्हर, अगर ऐसा कोई है की जो निगेटिव्ह बातें कर रहा है, अरे तुझ्याकडून कुठे होणार आहे, किंवा असं पॉसिबल आहे का एवढा स्कोअर येणं वगैरे, तर नाही, काही पॉसिबल आहे. तर ऑब्वियस काही पण पॉसिबल आहे म्हणजे याचा अर्थ हा नाही आहे की मी तुम्हाला काहीतरी एकदम काय म्हणता येईल कुठलं तरी स्वप्न दाखवेल, एक बहुत बड़ा ड्रीम. ऐसा नहीं है. हम जो भी आज लेक्चर में डिस्कस करेंगे वो सभी रियलिस्टिक वे से होगा. की आपण जर एक प्रॉपर स्ट्रॅटेजी जर ठेवली तर आता आपल्या हातामध्ये जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये एक आपण चांगला स्कोअर आणू शकतो. ऑब्वियस आहे, एखादा स्टुडंट जर त्याची प्रिपरेशन 70ची असेल तर तो प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो करून 80 वर जाऊ शकतो. ज्याची आज 80ची प्रिपरेशन आहे तो एक चांगल्या स्ट्रॅटेजीने 90 अबाव जाऊ शकतो. सो जो भी स्टुडंट अगर जिस भी लेवल पे खड़ा है, उसने अगर एक प्रॉपर स्ट्रैटेजी के साथ अगर मेहनत किया तो डेफिनेटली आगे आने वाले 15-20 दिन में वो एक अच्छा स्कोर ला सकता है. तर सगळ्यात महत्वाचं की पॉझिटिव्ह राहायचं आहे. निगेटिव्ह लोकांपासून कम्प्लिटली दूर राहा, की जे निगेटिव्ह गोष्टी करतात, त्यामुळे तुमचे फ्रेंड्स असतील किंवा कोणी असू देत, त्यांच्यापासून स्वतःला पूर्णपणे डिटेच करून टाका. मग आता इम्पॉर्टंट हे आहे की आता आपल्या जवळ हातामध्ये आहेत किती दिवस, याचा एकदा व्यवस्थित विचार केला तर आपल्या माइंडमध्ये आता एक जम्बलिंग व्हायला लागते की आपण ठीक आहे अभ्यास तर केला प्रॉपर जेवढा करायला पाहिजे होता, पण आता दिवस कमी राहिले. मग आता आपण एवढ्या सगळ्या टॉपिक्सची, त्याच्यामध्ये पुन्हा 4 सब्जेक्ट आहे. आपण MBA CETचं जर पॅटर्न बघायला गेलो तर याच्यामध्ये काय आहे, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे 50 क्वेश्चन्स, त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग म्हणजेच LR आहे 75 क्वेश्चन्स, त्यानंतर आपल्याला ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग दिलेलं आहे 25 क्वेश्चन्स, आणि इंग्लिश दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये, राईट. सो इंग्लिश आहे 50 क्वेश्चन्स. सो टोटल 200 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे, आणि याच्यासाठी टायमिंग किती आहे आपल्याजवळ, तर 150 मिनिट एवढा टायमिंग आहे, बरोबर. सो आता याच्यामध्ये 4 सब्जेक्ट आणि त्याचे प्रॉपर डिफरंट काय म्हणता येईल आपल्याला त्याच्यामध्ये असणारे टॉपिक्स. सो एवढे सगळे टॉपिक्स आपल्याला आता रिवाइज करायचे आहे.
सो आता रिवाइज करत असताना आपण काय करतो की डेज डिवाइड करायला जातो, तर तसं करू नका. आपल्या हातामध्ये जेवढा दिवस आहे त्यामध्ये सगळ्यात बेस्ट अप्रोच कोणता असेल आता प्रिपरेशन करताना, तर मला असं वाटतं की तुम्ही आता इंडिव्हिज्युअली टॉपिकच्या मागे न लागता आता तुम्ही सगळ्यात बेस्ट अप्रोच जो ठेवायला पाहिजे तुमचा, तो म्हणजे तुम्ही पूर्णपणे फोकस करायला पाहिजे आता ऑनलाईन टेस्टवरती. ऑनलाईन टेस्ट का म्हणतोय मी, एक बघा लक्षात घ्या, आपण भरपूर अभ्यास केला, भरपूर मेहनत केली, पण ऍक्च्युअल आपल्याला ज्या मोडमध्ये एक्झाम द्यायची आहे आपण त्या मोडचं जर प्रॅक्टिसच नाही केली, आर यू गेटिंग माय पॉईंट, आपण त्या मोडमध्ये जर प्रॅक्टिस नाही केली तर काय होईल, आपण डायरेक्ट एक्झामला जाऊ. आपल्याला भरपूर काही येते पण आपल्याला आणखी जे येते आहे ते एका टाइम लिमिटमध्ये आपल्याला आता परफॉर्म करायचं आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन मॉक टेस्ट हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे, नंबर 1. नंबर 2, त्याचा बेनिफिट काय भेटणार आहे आपल्याला टेस्ट दिल्यामुळे, की त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्व्हियस आहे की इंडिव्हिज्युअल टॉपिक रिवाइज करण्याची गरज नाही, कारण आपण जर रोज एक मॉक टेस्ट जर देत आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जे जे काय टॉपिक असतील, मग ते ऍप्टिट्यूडचे असू द्या, रिझनिंगचे असू द्या, ऍब्स्ट्रॅक्टचे असू द्या, या फिर इंग्लिश के रहने दो, सगळ्याच टॉपिकची आपली त्याच्यामध्ये काय होऊन जाणार आहे, इनडायरेक्टली रिव्हिजन होणार आहे, बरोबर. सो सगळ्यात महत्वाचं आहे की टेस्ट देणं. आता खूप मुलं काय आहे ना, ऑनलाईन टेस्ट द्यायला घाबरतात. त्यांचं रिझन काय असते ऑनलाईन टेस्ट देण्यामागे, आता टेस्टमध्ये जर आपला जर स्कोअर निगेटिव्ह आला तर मग कसं होईल, काय होईल, म्हणजे ते निगेटिव्ह स्कोअर पाहण्यास म्हणजे बघायला पण भीतात, ते घाबरतात त्या गोष्टीसाठी. तर घाबरू नका, एक लक्षात घ्या की डोळे बंद केले याचा अर्थ असा नाही होत, म्हणजे डोळे बंद केले तर आपल्या डोळ्यासमोर अंधार असणार आहे, याचा अर्थ असा नाही आहे की बाहेर रात्र झालेली आहे ना. आंखें बंद करने से आपके आंखों के सामने अंधेरा होगा ना की बाहेर रात होगी. त्याच्यामुळे घाबरू नका, ऑनलाईन टेस्ट द्या, प्रॉपर त्याच्यामध्ये जे काय असेल. आता ऑनलाईन टेस्ट दिल्यामुळे मी मगाशी जसं म्हटलं की सगळे टॉपिक ऑटोमॅटिक रिवाइज होणार आहे, पण सगळ्यात महत्वाचा पॉईंट पुन्हा तोच आहे की आपण ऑनलाईन टेस्ट जर देतो आहे, लक्षात येत आहे का, ऑनलाईन टेस्ट देऊन फक्त म्हणजे मी जसं म्हटलं की एक स्टुडंट आहे की जे ऑनलाईन टेस्टला घाबरतात, तसे दुसरे हे पण काही स्टुडंट असतात की जे खूप मॉक टेस्ट देत बसतात. तर लक्षात घ्या, तुम्ही खूप जास्त नंबर ऑफ मॉक टेस्ट दिल्याने पण तुमचा काही खूप फायदा होणार नाहीये. एक काय म्हणता येईल आपल्याला, एक ऑप्टिमिस्टिक, रोज तुम्ही एक टेस्ट दिली इनफ आहे, रोज तुम्ही 2-2, 3-3 टेस्ट देते आहे, काही फायदा नाही. रोज ऍटलीस्ट एक दिवसाआड तरी टेस्ट द्यायला पाहिजे तुम्ही ऑनलाईन मॉक टेस्ट. पण याच्यामध्ये पुन्हा मी सांगतो, नुसतं ऑनलाईन मॉक टेस्ट देऊन तुमचा स्कोअर वाढणार नाहीये. सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही त्या ऑनलाईन जी पण तुम्ही काय मॉक टेस्ट देत असणार आहे तर त्याचं तुम्ही काय करायला पाहिजे, अनालिसिस करायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. तुम्ही टेस्ट जर देत असाल तर तुम्ही त्याचं अनालिसिस करायला पाहिजे. आता खूप स्टुडंटचा हा एक क्वेश्चन असतो पुन्हा की एक्झॅक्टली अनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं सर. तर लक्षात घ्या की जेव्हा पण तुम्ही टेस्ट एखादी, सपोज मी एखादी टेस्ट दिली ऑनलाईन MBA CETची, ठीक आहे. आता टेस्ट दिल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं काय, म्हणजे मला जर स्कोअर वाढवायचा आहे माझा, तर मला टेस्टचं अनालिसिस करावं लागेल ना, मी कुठे चुकलो, कुठे कमी पडतोय, काय पडतोय. किंवा बऱ्याच मुलांना टायमरचं एन्झायटी असते, ते टायमर बघतात आणि मग टायमर बघता बघता त्यांचं प्रेशर खूप वाढायला लागते, मग ते कुठे फार छोट्या छोट्या चुका करून ठेवतात ज्या की नाही करायला पाहिजे. तर ते खरं म्हणजे ऑनलाईन मॉक टेस्ट त्याचीच तर प्रॅक्टिस आहे की तुम्ही प्रॉपर, काय म्हणतोय मी, की ते टायमरचं प्रॅक्टिस आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक्झाममध्ये जेव्हा ऍक्च्युअल एक्झामला जाल तर तिथला ऍटमॉस्फिअर, या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस म्हणजेच ऑनलाईन मॉक टेस्ट आहे. आता या टेस्टचं अनालिसिस कसं करायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा लक्ष ठेवा की तुम्ही जेव्हा टेस्ट देणार, लक्षात येत आहे का, तुम्ही टेस्ट सबमिट केली, तुमचा जो काय स्कोअर असेल तो इथे झाला, तुम्ही टेस्ट सबमिट केली. सबमिट केल्याच्या नंतर आता 3 सिच्युएशन आपण कन्सिडर करू की आपण जे पण क्वेश्चन सॉल्व्ह केले आहे त्याच्यामधले काही जे क्वेश्चन्स आहे ते काही क्वेश्चन्स तुम्ही करेक्ट सॉल्व्ह केले, ठीक आहे. सपोज आपण असं कन्सिडर करू की सपोज तुम्ही पहिलीच टेस्ट दिली आणि पहिल्या टेस्टमध्ये तुमचे 80 क्वेश्चन्स करेक्ट आहे, ठीक आहे, ओके. याच्यानंतर सेकंड कंडिशन आपल्याला असं म्हणता येईल की तुम्ही टेस्ट दिली, सबमिट केल्यानंतर जेव्हा तुम्ही ओपन करून बघितलं तर तुम्ही रॉंग केलेले क्वेश्चन्स सपोज 40 आहेत, ठीक आहे. रॉंग क्वेश्चन्स किती आहे तुमचे, 40 आहे. आणि आपण एक तिसरी कंडिशन अशी कन्सिडर करू की तुम्ही अनअटेम्प्टेड क्वेश्चन, म्हणजे जे क्वेश्चन सॉल्व्हच नाही केलेले, ठीक आहे. आता ऑब्व्हियस आहे निगेटिव्ह मार्किंग नसते MBA CET मध्ये, तर भरपूर मुलं तुक्के मारतात, पण आपण असं कन्सिडर करू एक रिअलिस्टिक, आपल्याला जर त्याचं काय करायचं असेल अनालिसिस, की अनअटेम्प्टेड क्वेश्चन्स आपले म्हणजे तुम्ही तुक्के जरी मारलेले आहे तरी आपण त्याला कन्सिडर करणार अनअटेम्प्टेड, कारण तुम्ही काही तो प्रॉपर अटेम्प्ट नाही केलेला आहे क्वेश्चन. सो 80 आणि हे 40 हे किती झाले, 120. आता 80 क्वेश्चन्स आपले काय आहे त्याच्यामध्ये 200 आउट ऑफ अनअटेम्प्टेड आहे, ठीक आहे.
तर अनालिसिस करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ना ही आहे की तुम्ही जेव्हा पेपर ओपन करता पुन्हा अनालिसिससाठी, तेव्हा व्यवस्थित स्टार्ट कुठून करणार तुम्ही, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही रॉंग क्वेश्चनचं अनालिसिस करा की आपले जे पण क्वेश्चन्स रॉंग झाले आहे ते क्वेश्चन्स कुठे रॉंग झाले. ठीक आहे, आता जे क्वेश्चन्स तुम्ही रॉंग केले याच्यामध्ये पुन्हा दोन पॉसिबिलिटीज असतील. एक तर तुम्ही खूप सिली मिस्टेक करून ठेवली, बरोबर, म्हणजे सिली मिस्टेक मध्ये काय म्हणता येईल आपल्याला की 3 2 जा 6 होते आणि तुम्ही चुकून तिथे 8 लिहून ठेवले, व्हॉट एव्हर. सो सिली मिस्टेक मध्ये जे पण आहे तर अशा चुका शक्यतो टाळा की जे तुम्हाला क्वेश्चन प्रॉपर तुम्हाला मार्क भेटले असते, तुमच्या हक्काचे मार्क होते ते, पण तुम्ही तुमच्या सिली मिस्टेकमुळे ते मार्क गमावले. तर तुम्ही सिली मिस्टेक इथून थोड्याशा प्रॉपर व्यवस्थित बघा काय झालेले आहेत त्या टाळण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट असेल की कन्सेप्च्युअल मिस्टेक. आता क्वेश्चन रॉंग होण्याचे दोन दोन पॉसिबिलिटीज आहेत. एक तर क्वेश्चन मध्ये तुम्ही सिली मिस्टेक केली किंवा तुम्ही कन्सेप्च्युअल मिस्टेक केली. आता कन्सेप्च्युअल मिस्टेक म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की तुम्हाला प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं होतं, पर्सेंटेज प्रॉफिट, आणि तुम्ही ते कॉस्ट प्राइसवर कॅल्क्युलेट न करता सेलिंग प्राइसवर कॅल्क्युलेट केलं. आता ही सिली मिस्टेक नाहीये, ही तुम्ही काय केलं, ही कन्सेप्च्युअल मिस्टेक आहे. याचा अर्थ तुम्हाला प्रॉफिट कुठे कॅल्क्युलेट करायचं हेच माहिती नाही. तर व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या. एखादा कन्सेप्ट जर चुकीचं घेतला असेल, तुम्ही अडॉप्ट केला असेल, तर त्याला कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही कन्सेप्च्युअल आणि किंवा सिली मिस्टेक व्हॉट एव्हर, आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे तर आपले जे क्वेश्चन्स रॉंग झाले त्याला करेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंबर 1. तर इथून डेफिनेटली या 40 मधून हे 40 क्वेश्चन्स कसे आहे की जे आपल्याला वाटलं होतं की आपल्याला आलेले आहेत है ना, पण जे रॉंग झाले. तर मला असं वाटते की हा 80 जो स्कोर आहे ना, नाही म्हटलं तरी कमीत कमी तुम्ही याच्यातून प्रॉपर अनालिसिस जर करत गेले तर 20 25 हळूहळू 30 पर्यंत क्वेश्चन्स तुम्ही करेक्ट कन्व्हर्ट करत नेऊ शकता. याला येते लक्षात. नंबर 1. नंबर 2 वरती तुम्ही अनालिसिस करायला पाहिजे अनअटेम्प्टेड क्वेश्चनचं. आता अनअटेम्प्टेड क्वेश्चन्स मध्ये पण दोन सिच्युएशन असू शकतात. कोणत्या की एक तर मला क्वेश्चन सॉल्वच करता येत नव्हता, क्वेश्चन सॉल्व करता येत नव्हता, लक्षात येते की तुम्हाला क्वेश्चनच नव्हता येत हा सॉल्व करता. दुसरं असं आहे की काय म्हणता येईल, तुम्हाला क्वेश्चन येत होता पण तुम्हाला टाइम नाही पुरला है ना, टायमिंग इश्यू. तर तुम्हाला याच्यामध्ये असं म्हणता येईल की आपल्याला क्वेश्चन तर सॉल्व करता येत होता पण वेळ नाही पुरला आपल्याला, बरोबर. तर आता जे येत नव्हतं ना त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स तुम्ही आणखी व्हॅल्यू ऍडिशन करू शकता का, थोडं ट्राय करा. पण जे क्वेश्चन न येणारे आता मुवमेंटला त्याच्या मागे तुम्ही खूप धावू नका. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं काय की तुम्हाला 150 मिनिटमध्ये टोटल 200 क्वेश्चन सॉल्व्ह करायचेच नाही. हे सगळ्यात पहिले क्लिअर असलं पाहिजे. काही मुलांना हेच प्रेशर असते, 150 मिनिटांमध्ये 200 क्वेश्चन कसं काय होतील. अरे करायचेच नाही तुला 200 क्वेश्चन, तुला करायचेच मुळात 140 टू 160 क्वेश्चन्स आहे, बरोबर. तो ऍव्हरेज जर पकडला तर 1 मिनिटाला 1 क्वेश्चन करायचा आहे. त्याच्यामुळे जे क्वेश्चन तुम्हाला आता या मुवमेंटला असं वाटतं की खूप हार्ड आहे पेपरमध्ये किंवा जमत नाही, तर तुम्ही त्याला पूर्णपणे सोडून द्या. दुसरं महत्वाचं काय आपण की जे क्वेश्चन तुम्हाला येत होते इथे लक्षात, पण वेळ नाही पुरला, याचा अर्थ काय की ते आपण ऍड करू शकतो. मग आता हे जर मला वेळ न पुरल्यामुळे जर मी सॉल्व्ह नाही करू शकलो तर हे तर मला सॉल्व्ह करता यायला पाहिजे पेपरला. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्याकरता तुम्ही एक गोष्ट करू शकता की मग अनालिसिस करा. म्हणजे अनालिसिस करताना फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी. आता खूप मुलांना काय वाटते की क्वेश्चन्स करेक्ट आहे मग त्याचं पुन्हा कशाला अनालिसिस करायचं, नाही ते याच करता करायचं आहे आपल्याला अनालिसिस. कारण की जे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले तुमचे करेक्ट पण आहे, पण एखादा काही क्वेश्चन असे असतील त्याच्यामध्ये की ज्या क्वेश्चनला तुम्ही कमी टाइम मध्ये कमी वेळेमध्ये करू शकत होते बट तुम्ही वेळ जास्त लावला तिथे. सो विचार करा प्रत्येक क्वेश्चन वरती जिथे तुम्हाला वाटते की आपण इथे वेळ जास्त घेतला तर काही दुसरा अप्रोच नाही, कुठली प्रॉपर शॉर्ट ट्रिक म्हणा है ना, तर जो पण कन्सेप्च्युअली व्हॉट एव्हर तुम्ही कशा प्रकारे तिथला वेळ रिड्यूस करू शकत होते. जर तुम्ही या क्वेश्चनचं अनालिसिस केलं ना आणि काही क्वेश्चन जरी तुम्ही इथनं टायमिंग त्यांचं कमी करण्यामध्ये जर सक्सेस झाले तर डेफिनेटली जे क्वेश्चन तुमचे इथे सॉल्व्ह नव्हते झाले म्हणजे अनअटेम्प्टेड राहिले, तो अटेम्प्ट जो आहे ना तुमचा एक हेल्दी अटेम्प्ट हळूहळू तुमचं काय होत जाईल त्या ठिकाणी इन्क्रीज होत जाईल. त्याच्यामुळे अनालिसिस करत असताना हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही रॉंग क्वेश्चन, त्याच्यानंतर काय म्हणता येईल अनअटेम्प्टेड क्वेश्चन आणि करेक्ट क्वेश्चनचं पण अनालिसिस केलं पाहिजे. येत आहे का लक्षात. सो नुसतं मॉक टेस्ट देऊ नका. सगळ्यात पहिले तर मॉक टेस्ट देणंच गरजेचं आहे, पण नुसतं मॉक टेस्ट देऊन पण भागणार नाही, तर त्या टेस्टचं प्रॉपर अनालिसिस पण केलं गेलं पाहिजे. ठीक आहे. सो आता आपण हेच मुलांना जर ऑनलाईन टेस्ट द्यायचे असतील तर आपल्या आरडी करिअर अकॅडमीच्या ऍपवरती तुम्ही ऑनलाईन मॉक टेस्ट ज्या MBA CET 2025 करता त्या परचेस करू शकता.
टोटल याची जी कॉस्ट आहे ती मला असं वाटतं 1200 आहे आणि त्याच्यावरती 40% ऑफ म्हणजे सध्या 720 ला पडते आणि सध्या होलीच्या ऑफरमध्ये तुम्हाला आणखी याच्यामध्ये 120 रुपीजचा जो आहे डिस्काउंट म्हणजे टोटल तुम्हाला याची कॉस्ट पडेल 600. ठीक आहे. सो फक्त हे 13 आणि मला असं वाटतं की 13 हा करेक्ट 13 आणि 14 मार्च साठीच अप्लिकेबल असेल. अदरवाईज रेग्युलर प्राइस जी आहे याची ती ₹720 असणार आहे. ठीक आहे. सो तुम्ही अकॅडमीच्या ॲपवरून ते परचेस करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणखी की महत्त्वाचं काय याच्यामध्ये की कुठला पण आणखी मी जसं म्हटलं की आपल्याला स्कोअर टॉप करायचा आहे तर तेवढंच मायक्रो प्लॅनिंग पण आवश्यक आहे. बघा खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही 4-5 अटेम्प्ट वाढवू शकता. जसं मी आता टेस्टच्या अनालिसिस बद्दल बोललो, अनालिसिस केलं तरच ऑब्वियस तुमचं काय म्हणणार आहे त्या ठिकाणी स्कोअर वाढणार आहे. नुसतं टेस्ट दिल्याने तर वाढणार नाही. पण आणखी एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे या ऑनलाईन टेस्ट देण्यामध्ये. सपोज माझ्याकडे जर टोटल 20 टेस्ट असतील, सपोज माझ्याजवळ किती टेस्ट आहे, सपोज 20 टेस्ट आहे, तर मी पहिल्यांदा काय करेल की याच्यामधल्या 10 ते 12 ज्या टेस्ट आहेत त्या तर मी ठीक आहे की टोटल ज्या टेस्ट आहे किंवा सेक्शनल टेस्ट असतील तर त्या सेक्शनल टेस्ट तर मी माझ्या सोयीने देईल है ना, मला जमेल त्या वेळेमध्ये. पण ज्या फुल लेंथ मॉक टेस्ट असतील येते का लक्षात, तर त्या साधारण तुम्ही राखून ठेवायला पाहिजे तुमचं हॉल तिकीट येईपर्यंत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, हॉल तिकीट येईपर्यंत. मी असं का म्हणतो हॉल तिकीट येईपर्यंत, याला म्हणू आपण मायक्रो प्लॅनिंग. बघा सपोज माझं हॉल तिकीट आलं आणि माझ्या हॉल तिकीटवरती मला मॉर्निंग शिफ्ट भेटलेली आहे जी की जनरली सकाळी किती वाजता असते, 9 वाजता, आणि दुपारची शिफ्ट भेटली आफ्टरनून शिफ्ट, जनरली किती वाजता असणार आहे ती शिफ्ट, दुपारी 2 वाजता. आता मी काय करेल, आता रुटीन तुमचं रोजचं रुटीन आठवून पहा की तुम्ही सकाळी 9 वाजता काय करतात. तर जनरली कोणी काही वेगळं काम करत असेल, कोणी झोपेतूनच उठायचं असेल है ना, सो मल्टिपल त्यांचे वेगवेगळे कामं असू शकतात. तसंच दुपारी 2 वाजता कोणी झोपेत असेल, कोणी मे बी त्याचं रेग्युलर कॉलेज अटेंड करत असेल. सो जो भी है आपका, तुम्ही तुमच्या रेग्युलर कामामध्ये आहे. पण एक्झामच्या एक 10 ते 15 दिवस आधी तर जनरली हॉल तिकीट येते आपल्याजवळ, बरोबर. मग त्या सिच्युएशनला आपण काय करायला पाहिजे की ज्या ऍटलिस्ट, मी 10 पण नाही म्हणत, ऍटलिस्ट याच्यामधल्या 5 फुल लेंथ मॉक टेस्ट ज्या आहेत, फुल लेंथ मॉक टेस्ट 5 त्या तुम्ही त्याच टायमिंगला द्यायला पाहिजे ज्या टायमिंगला तुमची ऍक्च्युअल सीईटीची एक्झाम असणार आहे. याचा बेनिफिट काय आहे ना, बघा सपोज मी जर मागच्या 10 दिवसापासून जर सकाळी रोज 9 वाजता बरोबर कंटिन्युअसली जर टेस्ट देतो आहे, तर 11व्या दिवशी जेव्हा मी एक्झामला जाईल तर मला माझ्या माइंडला काही एक्स्ट्रा काय म्हणता येईल त्याला, एक्स्ट्रा इनपुट्स नाही द्यायच्या, काही वेगळे इन्स्ट्रक्शन नाही द्यायचे. ते माइंड ऑटोमॅटिक अडॉप्ट करेल त्या सिच्युएशनमध्ये की हा सकाळचे 9 वाजले हे तर माझा रोजचा एक्झामचा वेळ आहे, मागच्या 11व्या दिवशी मी आणखी काही वेगळं करतोय, जे मागच्या 10 दिवसापासून करतोय तेच पुन्हा करायचं आहे मला. आणि या मेंटॅलिटीचा खूप जास्त फरक पडतो. नाहीतर काय होते, मला दुपारी 2 वाजता झोपायची सवय आहे, एकदम उठायचं, एक्झामच्या दिवशी ऑनलाईन एक्झाम आहे आणि मग 2 वाजता उठून डायरेक्ट एक्झामला जायचं. भाई तेरा परफॉर्मन्स अच्छा नहीं हो सकता. का नाही होऊ शकत, कारण रोज 2 वाजता त्या माइंडला इन्स्ट्रक्शन आहे झोपण्याची, तू त्याला आज अचानक काम करायला भाग पाडून राहिला, ते कसं काय परफॉर्मन्स देईल. येते का लक्षात. त्याच्यामुळे त्याला ट्रेन, याला म्हणू आपण की आपल्या ब्रेनला ट्रेन करणे त्या टायमिंगसाठी. त्याच्यामुळे तुम्ही रोज 2 वाजता जी पण शिफ्ट असेल तुमची त्याच सेम टायमिंगला तुम्ही ऍटलिस्ट 5 ते 6 तरी मॉक टेस्ट द्यायला पाहिजे, जेणेकरून तुमचं ब्रेन पण त्या सेम गोष्टीसाठी काय होईल त्या ठिकाणी प्रिपेअर होईल. आणि मी 100% सांगतो, ही जर तुम्ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही ठेवली की एक सेम जो टायमिंग असेल पेपरचा त्या टायमिंगला टेस्ट देणे, नंबर 2 जे पण तुम्ही टेस्ट देताय त्या टेस्टचं प्रॉपर अनालिसिस करणे. काही क्वेश्चन्स असे पण असतील की जे तुम्ही आधी आतापर्यंत अभ्यास केला त्याच्यामध्ये कधी बघितले नसतील, एकदम नवीन क्वेश्चन्स असतील त्या मॉक टेस्टमध्ये, तर असे काही क्वेश्चन्स आहेत का ते ज्याच्यामध्ये की ते आपण अटेम्प्ट करू शकतो. कधी कधी असते ना, एखादा एकदम आपण कधी न विचार केलेला क्वेश्चन येतो पेपरमध्ये, सो असा विचार करू नका की आपण तर कधी शिकलोच नाही हा क्वेश्चन, हा टॉपिक तर शिकलोच नाही, आता कधी बघितलाच नाही आपण. नाही, आपण तो पण क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो का. अशा सगळ्या एकूण एक ज्याला आपण म्हणू मायक्रो प्लॅनिंग, प्रॉपर स्ट्रॅटेजी ठेवा, तुमचा माइंडसेट चांगला ठेवा, प्रत्येक टेस्टचा अनालिसिस करा आणि प्रत्येक वेळेस हाच विचार करा की आपण आज 70 वर आहे, आपला स्कोअर कमी आहे, ठीक आहे, घाबरून जाऊ नका, पुढच्या वेळेस 75 वर कसं जाते, 75 वर पोहोचलो मग प्रयत्न करा 80 वर. आणि नंबर 2 इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की कोणासोबतच तुमचा स्कोअर कम्पेअर करू नका. माझा मित्र आहे त्याचा तर कंटिन्यू 120च्या अबाव स्कोअर येतोय, माझा तर 80च्या वर चाललाच नाही. तुम्ही हा विचार करून तुमचा काहीही फायदा होणार नाही. त्याचा 120च्या वर आहे,
त्यांनी भरपूर दिवसापासून कदाचित तो प्रॉपर मेहनत करत असेल, व्हॉट एव्हर जे पण आहे आता ते, त्याचा येतोय म्हणून तुमचा येणार आहे का? त्याचं तुम्ही त्याच्याशी कम्पेअर करून नाही येणार आहे. आपण 80 वर आहे, रिअलिस्टिक विचार करा, आपल्याला 80 वरून 90 वर कसं जाते. आलं का लक्षात? कम्पेअर करण्यात विनाकारण दुसऱ्यासोबत तुमचा वेळ बिलकुल वाया घालवू नका. स्वतःसोबत ऑनेस्ट राहा. सध्या हातात असलेला वेळ पूर्ण युटिलाइज करा. वेळ वाया घालवू नका. येणारा प्रत्येक दिवस असं समजा की उद्याच आपली एक्झाम आहे आणि त्या एनर्जीनी, त्या काय म्हणता येईल आपल्याला, त्या फ्लोनी प्रत्येक दिवस युटिलाइज करा. डेफिनेटली मी सांगतो तुम्हाला की तुम्ही विचार करताय त्याच्यापेक्षा खूप चांगला स्कोअर, की आत्ता तुम्ही जो विचार करताय ना त्याच्यापेक्षा खूप बेटर स्कोअर, म्हणजे जो स्कोअर तुम्ही आज विचार करत नाही अशा स्कोअर पर्यंत तुम्ही पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये पोहोचू शकता. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू सो मच. टेक केअर.